सर, नाशिकपासून आपल्या जनसन्मान यात्रेला सुरुवात केलेली आहे. आपण येवला असेल, शिंदर असेल, अनेक मतदारसंघ फिरत आहेत. कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्या यात्रेला मिळतोय? अतिशय उत्तम प्रतिसाद मिळून राहिला आणि अजितदादा त्यांची लोकप्रियता, त्यांच्या आता एवढ्या वर्षाचं काम हे लोकांना माहीत आहे. आणि ज्या पद्धतीनं आता आम्ही जनसन्मान ही यात्रा आम्ही सुरू केली आहे, यामध्ये खरोखर लोकांचा ज्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून राहिला आहे, त्यातून जाणून येते की येणारा जे विधानसभाच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या तुलनेत खूप मोठा बदल होणार आहे. चित्र वेगळा दिसायला मिळणार आहे. लोकांनाही जे फेक नॅरेटिव्ह होते, चुकीचं जे काही लोकांना दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न लोकसभेत झाला, तसं काही आता राहणार नाही. लोकही आता बोलायला लागले कुठेतरी आमचा चुकला होता. असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार जर सुसंगत राहिली, एका विचाराची राहिली, तर नक्कीच त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होतो. आणि त्याचप्रमाणे मतदारसंघालाही आज आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आमच्यासोबत असलेले सगळे जे आमदार आहे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही विकासाचे काम करून दिलेले आहे. आणि अजितदादांनी लक्ष घालून एक एक आमदारांच्या जिथे जे काही विकासाची जे काही आवश्यकता होती, लोकांची जे मागणी होती, आणि लहान लहान कामसुद्धा सरकारमध्ये असल्यामुळे ते करू शकले. आणि त्याचा फायदा आज त्या मतदारसंघाच्या सामान्य नागरिकांना होतोय, शेतकऱ्यांना होतोय. आता लाडकी बहीण योजना जे सुरू केली आहे, त्याचा इतका मोठा प्रतिसाद मिळून राहिला. आता 17 तारखेला पहिला हप्ता 3000 रुपयेच्या म्हणजे जुलै आणि ऑगस्टच्या आमच्या सगळ्या बहिणीला मिळणार आहे. जवळपास अपेक्षा आहे की 2.5 कोटी महिलांचा रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये होईल. सध्या पूर्ण नसेल, पण कोणालाही 1 जुलैपासून लाभपासून वंचित राहणार नाही. ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महिला ज्या पद्धतीनं इतका खुशीनं बाहेर येतात. आता रक्षाबंधन आहे 19ला, बहिणी आपल्या भावाला म्हणजे बघायला आणि एका प्रकारे धन्यवाद देण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून राहिलेले आहे. दादाला किती राखी बांधतात, किती म्हणजे प्रेमाने बोलतात, किती प्रेमाने ते त्यांच्याकडे बघतात. ते इतकं म्हणजे परिवर्तन हे कशामुळे आहे? कारण सरकारने खरोखर आमच्या बहिणीसाठी विचार केला आहे. आमच्या मुलींचा आता सगळ्यांना आता 50% लोकसंख्या महिला आहे. आता आमच्या मुली उद्याचा एक नागरिकच म्हणजे होणार एवढाच नाही, पण किती म्हणजे उत्कृष्ट नागरिक होणार. त्यांना आपला वैभव, आपला प्रतिभा लोकांच्या पुढे दाखवता येणार आहे. त्यांना चांगलं काम करून त्यांच्या जीवनामध्ये तात्विक परिवर्तन करता येणार आहे. आता मुलींना शिक्षण फ्री, त्यामुळे आता नक्कीच जे आज मुलीचं जे शिक्षणाची मात्रा आहे ते अजून वाढेल. आणि सोबत शेतकऱ्यांना, आता आपण इथे नाशिकला आहो, नाशिकमध्ये मागच्या लोकसभेच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी होती. कांद्याच्यामुळे असेल, सोयाबीन, कापसाच्या अनेक जे आपले पीक आहे त्याच्यामुळे शेतकरी मागच्या काही काळात नाराज होते. आज कांद्याच्या निर्याती ती हटवली आहे आणि त्यामुळे आता भावही आता चांगले आता शेतकऱ्यांना हळूहळू वाढत गेले आहे. आणि याच पद्धतीनं शेतकऱ्यांना आम्ही दिलासाही देऊ इच्छितो. आता वीज त्यांची माफ झाली. उद्याचा वीज पंप 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत त्यांना एकही पैसा द्यायचा नाही आहे. दिवसात वीज मिळेल. सोलारच्या पंपसाठी जितकी डिमांड असेल ते शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा अनेक लोकाभिमुख योजना आणि उपयोगी योजना आमच्या या प्रत्येक वर्गासाठी. आता लाडका भाऊसुद्धा एक प्रकारे तो अतिशय म्हणजे एक अभिनव योजना आहे. 6,000, 8,000 आणि 10,000 स्टायपंड मिळणं आणि त्यांना प्रशिक्षण त्या दरम्यान मिळवणं हे स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या दिशेने एक फार मोठा एक पाऊल आहे.
आणि या सर्व बाबतीचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या महायुतीला चांगलं यश मिळेल. सर, आपण एकीकडे लाडकी बहीण योजना जी आहे ती राबवली जाते, सांगतायत की त्याचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो, मात्र कुठेतरी विरोधक जे आहेत ते या योजनेवरती टीका करतायत. आता कालच नाशिकमध्ये असलेले बाळासाहेब थोरात देखील म्हणालेत की त्यांना लाडकी बहीण नाही तर लाडकी सत्ता आहे, त्यासाठी हा सगळं चाललंय. हो, असो. लाडकी बहीण आज 50% महिला आहे ना महाराष्ट्रामध्ये, त्या आमच्या बहिणीला आजपर्यंत जे आत्ता टीका करतायत त्यांनी का काही दिलं नाही, आणि आज आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. नॉट ओन्ली प्रयत्न, आम्ही बजेटमध्ये पूर्ण प्रोव्हिजन केलं आहे. दादासारखा माणूस जो वादाचा पक्का आहे, ज्या माणसांनी 10 बजेट दिले महाराष्ट्रात, त्यांनी स्पष्ट हिशोब आकडेवारीसहित, आणि ते सगळं हिशोब बजेट देताना विधानसभेच्या मध्येच ते दिला जातो ना, तर सगळी माहिती त्याच्यात कुठून पैसे मिळणार, कसा प्रोव्हिजन केला गेला आहे, आणि ही योजना कायमस्वरूपी आहे. आता आमच्या विरोधकांना पोटदुखी व्हायला लागली आहे. त्यांना आता वाटत आहे की आता काहीतरी वातावरण त्यांच्या विरोधात जाऊ शकते, किंवा आमच्या प्रती लोकांची म्हणजे आता सहानुभूती कळ जे काही आहे, आज एवढा उत्साही दिसत असताना स्वाभाविक आहे ते असे आमच्यावर टीका करणार. राष्ट्रीय स्तरावर आपली चर्चा सुरू आहे जागा वाटप संदर्भामध्ये. काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रवादीसाठी किती जागेसाठी आपण मागणी करताय? कुठल्याही जागाबद्दल चर्चा झाली नाही. एकत्र लढायचा हा निर्णय झाला. आता स्वाभाविक आहे 3 पक्षामध्ये जागा वाटप करत असताना थोडा वेळ लागतो, पण त्याच्यात काही कोणाला दुमत असायला कारण नाही की आम्ही महायुती म्हणूनच लढणार. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असे तिन्ही पक्ष, आणि एकही हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीकडे सर्वात जास्त आमदार आजही आहे, तर त्यांचे मात्र आमच्या आणि शिवसेनापेक्षा थोडी अधिक राहणार. त्याविषयी आता म्हणजे सगळ्यांना म्हणजे विचार करण्यासारखा आहे. पण एक नक्की आहे की आमची जागा वाटपमध्ये कुठेही भांडण होणार नाही. सर, काल ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी राडा केला, उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती बांगड्या शेण असं फेकलंय. यानंतर संजय राऊतांनी देखील अशी टीका केली की दिल्लीचे अहमद शाह अब्दालीने महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी काही लोकांना सुपारी दिली, अशी टीका केली त्यांनी. आता कोण कोणाबद्दल बोलतोय, काय म्हणजे कशा म्हणजे साठी या अशा गोष्टी करतात. एक नक्की आहे की राज ठाकरे त्यांना जे करायचं असेल ते त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते कोणाबरोबर जावं की स्वतंत्र लढावं ते त्यांच्या विषयी आहे. आता संजय राऊतांना काय मला उत्तर द्यायचं आहे. दररोजच्या सकाळच्या 9:30चा ते एक भोंगा आहे जे तुम्हा लोकांच्या प्रसिद्ध माध्यमातून ते महाराष्ट्रात ते सुनावतात, पण त्याच्यात खाली आहे भोंगा, काही त्याच्यात काही तथ्य नाही, काही दम नाही. भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून राज ठाकरे आता असे काही राजकीय कुरघोड्या करताय असं देखील विरोधक म्हणतात. परत विचारा. राज ठाकरे जे करताय ते कुठेतरी भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे करताय असं देखील चर्चा सुरू आहे. आता हा राज ठाकरे एका काळात महाविकास आघाडीसाठी पण ते प्रचार करत होते, तेव्हा तुम्हाला राज ठाकरे वेगळा वाटत होता. आज ते तुमच्या विरोधात बोलतो म्हणून ते वेगळं वाटतंय तुम्हाला. एक अजिबात काही नाही. राज ठाकरे आमचा काय संबंध आहे, ते आमच्या विरोधातही असेल. आता जे लढणार इलेक्शन तर आमच्या विरोधात लढणार की नाही, तर मग आम्ही कशासाठी त्यांना पुरस्कृत करायचं. सर, आपले जे सूरज चव्हाण आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी अंजली दमानी यांना आपले उत्पन्नाचे स्रोत काय असं सांगावं म्हणून आव्हान केलं होतं. त्यानंतर अंजली दमानी यांनी थेट आता अजित पवारांना चर्चेसाठी खुलं आव्हान केलंय. ते म्हणालेत मी माझे 3 वर्षाचे IT रिटर्न्स आणते, त्यांनी देखील आणावेत असं त्यांनी आव्हान केलं. अजित पवारांना काही दुसरा कामधंदा नाही का दररोज म्हणजे अंजली दमानी अशी संवाद करत राहायचं, ते काय आरोप करते त्याच्या उत्तर देत बसायचं. हे काय आहे ते अजित पवार आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करत आहे, आमच्या विकासासाठी काम करत आहे, आमच्या बहिणी, आमच्या शेतकरी, आमच्या तरुणांच्यासाठी काम करत आहे. ते त्यांच्या कामाला लागले आहेत. आता असेच दररोज कोणाला म्हणजे उत्तर देत बसायचं हे तर आता फॅशनच झाली आहे. टीका करा, मग उत्तर मागा, काय करा, सगळं असं चालतच राहणार. त्याचपेक्षा लोकांच्यासाठी सरकारचं काम काय आहे, लोकांच्यासाठी काम करायचं, राज्याचं प्रशासन करायचं, विकास करायचा, हे काम आज अजितदादा
आणि सर्वच देवेंद्र फडणवीस असो की एकनाथ शिंदेजी असो, सगळे मिळून आज महाराष्ट्राच्या भल्यासाठी विकासासाठी कामाला लागलेले आहेत. सर, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.